गुड मॉर्निंग. कसे आहे सगळे? एकदा एक राजा असतो. तो शिकारीला जायचं ठरवतो. शिकारीला जाताना त्याचे सगळे जे काय नेहमीचे जाणारे शिपाई, जे काय त्याच्यासोबत जाणारे असतात, पण एक ना बारा नावाचा त्याचा हत्ती असतो. त्याला ते नेहमी घेऊन जात असतात शिकारीला. म्हणजे शिकार वगैरे मिळाली की त्याच्या पाठीवर लादून आणायचा तो काम येतो. तर ते शिकारीला जातात. त्यांना त्या दिवशी काहीच शिकार मिळत नाही. ते मुक्काम करायचा ठरवतात जंगलात. दुसऱ्या दिवशी शिकार मिळेल मग वापस जाऊ. दुसऱ्या दिवशी सकाळ झाल्यावर ते त्या जे सैनिक असतात राजाचे, ते त्या बालाला अंघोळ घालायला म्हणून तलावाजवळ नेतात आणि ते तलावात आत त्याला अंघोळ घालता घालता असं लक्षात येतं की तो दलदलमध्ये फसलाय. खूप प्रयत्न करतात पण तो काही निघत नाही. ते येतात राजाला सांगायला. त्यांना काळजी वाटायला लागते की आता राजा आपल्याला रागवेल, काय करायचं. ते राजाला सांगतात की असं असं झालंय, आम्ही बालाला अंघोळ घालत होतो आणि तो दलदलमध्ये फसलाय, तो काही बाहेर निघत नाही. राजा म्हणतात एक काम करा, प्रधानमंत्रींना बोलवा, ते सांगतील याच्यावरचा उपाय. ते लगेच जातात. गावजवळच असतं त्यांचं राज्य. प्रधानमंत्रीला घेऊन येतात. प्रधानमंत्री बघतात त्याच्याकडे आणि म्हणतात एक काम करा, नगाडे बोलवा सगळे गावातनं. ते नगाडे वाजवणारे बोलवतात आणि तलावाच्या अवतीभोवती सगळीकडे त्या नगाडेवाल्यांना उभं करतात आणि म्हणतात आता नगाडे वाजवायला सुरुवात करा. जसं ते नगाडे वाजवायला सुरुवात होते, जोरजोरात आवाज यायला लागतो, तर तो हत्ती आपोआप हळू सुटतो आणि चालत 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 तलावाच्या बाहेर येतो. सगळ्यांना आश्चर्य वाटतं की हा असा कसा बाहेर आला, आपण इतके प्रयत्न करूनही हा आला नव्हता. ते विचारतात प्रधानमंत्रीला, असं काय केलं की त्याला एकदम बाहेर यावंसं वाटलं. तर ते प्रधानमंत्री म्हणतात त्याला काहीच झालेलं नव्हतं फिजिकली, त्याच्यात उत्साहाची कमी होती. जेव्हा नगाड्यांचे आवाज यायला लागले त्याला असं वाटलं की आता युद्ध होत आहे, युद्धसदृश परिस्थिती निर्माण झाल्यामुळे त्याच्यात तो उत्साह आला आणि तो आपले आप चालत चालत बाहेर आला. आपल्या पण आयुष्यात असं होतं का, खूपदा मरगळ आलेली असते किंवा असं लो फील होतो किंवा आपण डिसइंटरेस्टेड असतो खूप ह्याच्यात. तर आपल्याला उत्साह देणाऱ्या गोष्टी शोधून काढायच्या, आपले फ्रेंड्स किंवा ज्या कुठल्या गोष्टींनी आपल्याला उत्साह वाटत असेल. काल अरुंधतीने खूप छान एक टॉपिक म्हटलं की इफ यू आर हॅपी, पण मग तुमचा हॅपीनेस स्प्रेड व्हायला पाहिजे. जसं की तुम्ही जॉयफुल आहात, तर तुम्ही जॉय स्प्रेडर पण असले पाहिजे. तुम्ही नुसतेच आपले आपले हॅपी राहाल किंवा आपले आपले जॉयफुल राहाल, तर मग तुमच्या फॅमिलीला किंवा तुमच्या आजूबाजूच्यांना त्याचा काय फायदा. चांगला मुद्दा आहे हा. पण खूपदा आपण त्या ह्याच्यात कमी पडतो. म्हणजे आपण जॉय स्प्रेडर असलो किंवा आपण हॅपी असलो तरी आपल्या अवतीभोवतीच्यांना हॅपी ठेवण्यात आपण बहुतेक कमी पडतो. पण समजा आपल्याला मरगळ आली असेल आणि बाकी फिजिकली काही प्रॉब्लेम नसतील, तर मला वाटतं आपले ढोल नगाडे वाजवून आपण स्वतःला त्यातनं बाहेर काढता आलंच पाहिजे आपल्याला. आयुष्य खूप सुंदर आहे. लाईफ इज ब्युटिफुल. स्टे ब्लेस्ड. आय लव्ह यू ऑल.